माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी अंमली पदार्थाविरुद्ध कारवाईचा पथक तयार केलं होतं। त्याच्यासाठी API गायकवाड आणि त्यांची टीम कार्यरत होती। त्यांना माहिती मिळाल्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 संशयित इसम येणार आहे अशी त्यांना बातमी मिळाली होती। त्यांनी त्याचा सापळा लावला होता आणि त्यांना संशयावरून ताब्यात घेतले असता त्या 2 इसमांकडे जवळपास 22 लाख रुपये किमतीचे MD हे अंमली पदार्थ मिळून आलेला होता। त्यासोबत त्यांच्याकडे मोबाईल, त्यांची मोटरसायकल आणि कॅश असा एकूण 23,32,000चा ऐवज ताब्यात घेतलेला आहे। रितसर त्याचा पंचनामा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले होते। 21 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे। यांचा इतर साथीदार कोण आहे त्याचाही आम्ही तपास करीत आहोत। बाजारपेठ पोलीस स्टेशनने ह्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट आणि पथकाने मोठे रॅकेट हे उघड केलेलं आहे। आरोपी हे 2 आहे, एक कोंगावचा आहे आणि एक कल्याण पश्चिमेचाच आहे। मोहम्मद कैफ मंसूर शेख एकाचं नाव आहे, दुसरा फरदीन आसिफ शेख, हे 2 आरोपी त्याच्यात अटक करण्यात आले। ह्याचा बॅकग्राऊंड काय आहे सर? त्याबाबत तपास चालू आहे आता आमचा। त्याचे साथीदार कोण आहे त्यांचाही आमचा तपास चालू आहे। त्यांनी हा मुद्देमाल कुठून आणलेला आहे त्याबाबत पोलीस तपास करीत। या आधीचे काय गुन्हे आहेत का त्यांच्यावर? सध्या तरी आम्हाला तसे आढळून आले नाही, पण तरी आम्ही तपास करीत आहोत।